हाय नमस्कार. हे बघा आज ना तिळीचे लाडू बनवते. हे बघा तीळ आहे, अर्धा किलो आहे. अर्धा किलो तीळ घेतली आहे. अर्धा किलोला थोडी वर आहे. हे बघा तिळीचे लाडू बनवते. शेंगदाणे पण भाजले, थोडेसे घेतले शेंगदाणे, पावशेर असतील शेंगदाणे असे आपले. आता हे भाजून थोडे भाजून घेते आणि असे जाडसरच त्याच्यावर टाकायचे. तिळीमध्ये खूप सुंदर लागतात लाडू. तुम्ही करून बघा तिळीचे लाडू. करताना तुम्हाला दाखवते आता पाक वगैरे करेल बघा मग कसे होतात आणि खा. हे बघा तीळ भाजते आता मस्त. हे तीळ भाजून घेते, असे छानपैकी भाजून घ्यायचे. लय लाल पण नाही करायचे, लय जळून पण नाही द्यायचे, काहीच नाही. असे मध्यम करायचे मस्त. हे तीळ भाजून झाले की शेंगदाणे पण भाजून घेतले. हे थोडेसे असे दरदरी कुटून घ्यायचे. हवा हा गुळ. आता याचा पाक करायचा आपल्याला. बघा मस्त भाजून घ्यायचे. हे तीळ छान लागतात आणि थंडीमध्ये आणि पानकाळ्यात खावा लाडू. चांगलं असतं तिळीचे लाडू खायला. मुलांना मुलींना दिले पाहिजे, चांगलं असतं. त्याच्यामध्ये काहीतरी आपला लो असतं, चांगलं असतं खाणं नाही का. तीळ खाणं खूप चांगलं आणि गूळ पण. त्याच्यामुळे मग होतं तर म्हटले करूया असं. छान भाजली. गुळाचा पाक बनवते. आता गुळाचा पाक तयार होईल. असं जाडसा शेंगदाण्याचा कूट करून घेतला. एकदम जाड आहे, फक्त एक गरका दिलाय. आपला कसा पाक तयार होतोय है ना. पाक तयार झाला की लगेच आपण लाडू बांधू. हे बघा आता याच्यात तीळ टाकते. झालंय आपलं मस्त पैकी. लगेच त्याच्या शेंगदाणे पण सोडून दिले. जाडे शेंगदाणे तळलेले एकदम मस्त. गॅस एकदम त्याच्यावर आपण झिरोच करायचा. गॅस लगेच आपण हे नाही करायचा, मोठा नाही करायचा गॅस. एकसारखं एकदम मस्त असं एकजीव करायचा. गॅस लागला तो बंद केला तरी चालेल. चांगलं परतून घ्यायचं. का कढई आपली गरमच असते ना आधीचीच एवढी, आणि खाली गॅस पण गरम असतो. त्याच्यामुळे मग हे तुम्हाला वाटलं की थंड आहे, मग लागलं तर गॅस पेटून परत तुम्ही करू शकताय. ते जर गर झालं तर मग लाडू नाही बनणार त्याचे. हे बघा असे बांधले. काय मुलीने बांधले माझ्या, काही असून दुसरीकडे ठेवले तेव्हा असे बांधले. खूप घाईत बांधावं लागले ना. माझा जरा हाताला प्रॉब्लेम आहे, चटका वगैरे मला लवकर बसतो ना, त्याच्यामुळे नाही मला जमलं. ते बघा मुलीने, मी भाजते पण आता नाही